आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम झटपट अशी भाजी दाखवणार आहे आणि ती ही बेसन शिमला मिर्च। चला तर मग सुरुवात करूयात। इथे मी शिमला मिर्च घेतलेले आहेत आणि चांगले स्वच्छ धुवून त्यानंतर त्याला कापायला इथे सुरुवात केलेली आहे आणि एकदम स्क्वेअर टाईपच कापायचे, एकदम छोटे आणि मोठे पण नाही, एकदम मीडियम साईजने कापले ना की छान वाटतात। आता इथे मी गॅसवर पॅन चढवते आणि तडका देते। तर तडक्यामध्ये फक्त राई, जिरं, हिंग, कढीपत्ता असेल तर तो, लसूण टाकायचं असेल तुमची इच्छा असेल तर टाकू शकतात, नाही टाकलं तरी काय हरकत नाही, कारण ह्या भाजीला कांदा, टोमॅटो, लसूण कसलीच गरज लागत नाही। फक्त राई जिऱ्याचा तडका लागतो आणि थोडंसं हिंग आणि आपले बेसिक मसाले असतात ते, जसे की हळद मसाला। त्यानंतर हे कापलेली शिमला मिर्च टाकायचं आणि चांगलं परतवून घ्यायचं 5 मिनिटासाठी। एकदम व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि मग वर मीठ टाकायचं, पुन्हा व्यवस्थित थोडंसं परतवून घ्यायचं। टिफिनसाठी इथे मस्त मी शिमला मिर्च बेसनवाली कोरडी असते ना ती बनवते, खूप टेस्टी लागते। एकदम साधे सिंपल, जास्त तामझाम नाही आणि एकदम खायला टेस्टी, अशा भाज्या मला जास्त आवडतात। आता ह्या भाजीसाठी ना फक्त एक वाफच घेणार आहे मी, म्हणजे जास्त शिजवणार नाही आहे शिमला मिर्च। थोडंसं म्हणजे 5 मिनिटासाठी परतवून झालं ना की एक वाफ काढायची आणि त्यानंतर मग आपल्याला बेसन टाकायचं आहे। तर इथे बेसनसुद्धा मी 2 चम्मचच ॲड केलेलं आहे, जास्त बेसन नाही टाकायचं, फक्त 2 चम्मच ठीक आहे। आता मी काय करते ना, इथे जेव्हा आपण अशी भाजी बनवायची असते ना, बेसन वर टाकायचं असतं, तेव्हा एक वाफ आल्यानंतर ना थोडंसं परतवते आणि मग त्यानंतर 2-3 मिनिटानंतर ना झाकण ठेवून, म्हणजे गॅस बंद करते आणि झाकण ठेवूनच ठेवते। मग ती वाफेमध्ये ना ते बेसन ना शिजतं आणि जे खाली लागलेलं असतं ना तेही निघून जातं, इझिली एकदम निघते। मग इथे ना एका साईडला पीठ मळायला घेतलं मी, एका साईडला भाजी तर झालीच होती, त्या भाजीला इतका वेळ लागत नाही, तर तिला उतरवून ठेवलेलं साईडला म्हणजे भाजीला, आणि मी इथे पीठ मळून घेतलं पटापट। त्यानंतर इथे चपात्या पण करायला घेतल्या मी, तर गरमागरम मस्त चपाती पण बनवत होती आणि शैलेश आणि योहान दोघंही जेवायला बसलेले, म्हणजे नाश्ता करायला बसलेले। आज काय एक्स्ट्रा नाश्ता नव्हता, फक्त चपाती भाजीच खायची होते दोघांना, म्हणून त्यांना तर दिलेलं मी आणि मी इथे चपात्या बनवत बसलेली। मग सर्व कामं आवरून घेतली, म्हणजे टिफिन वगैरे पॅक करून मी शैलेशला दिला होता आणि शैलेश तर गेला पण होता, आणि त्यानंतर मग मी इथे चहा बनवली मस्त आणि निवांत चहा पीत बसली। तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात नक्की मला कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ पण दिसतील। चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय।